नमस्कार माझ्या बालमित्रांनो, साईराम. मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण आकाराचे 2 अक्षरी शब्द आपण शिकलेलो आहोत. आकाराचे शब्द म्हणजे काय? तर मुळाक्षरापासून तयार होणारे शब्द. मुळाक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांना आकारयुक्त शब्द असे म्हणतात. तर त्यातील 2 अक्षरी शब्द जे होते ते आपण मागील पाठामध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत. तो आहे आकारयुक्त शब्द, 3 अक्षरी शब्द. आकार 3 अक्षरी शब्द. आता हा पाठ आधी आपण सर्वांनी वाचूया. आकार 3 अक्षरी शब्द. तनय कमळ बघ. तनय कमळ बघ. अमर कमळ पकड. अमर कमळ पकड. हसन चल. हसन चल. अभय गवत बघ. अभय गवत बघ. सरळ कमळ बघ. सरळ कमळ बघ. हा पाठ आपण पुन्हा एकदा वाचूया. आता तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणायचा आहे. तनय कमळ बघ. तनय कमळ बघ. अमर कमळ पकड. अमर कमळ पकड. हसन चल. हसन चल. अभय गवत बघ. अभय गवत बघ. सरळ कमळ बघ. सरळ कमळ बघ. आता या पाठामध्ये काही नवीन किंवा अवघड शब्द आहेत, त्यांचे अर्थ आपण पाहूया. कमळ म्हणजे लोटस. कमळ म्हणजे लोटस. पकड म्हणजे होल्ड. पकड म्हणजे होल्ड. गवत म्हणजे ग्रास. गवत म्हणजे ग्रास. आता या पाठामध्ये या शब्दांचे अर्थ आपण पुन्हा पाहूया. तनय कमळ बघ म्हणजे तनय लोटस बघ, कमळ बघ. अमर कमळ पकड. पकड म्हणजे होल्ड. अमर कमळ पकड. हसन चल. हसन चल. अभय गवत बघ. अभय गवत बघ. सरळ कमळ बघ. सरळ कमळ बघ. तर समजला का हा पाठ तुम्हाला? आता या पाठामध्ये जे अवघड शब्द होते ते आपण पाहिलेले आहेत. आता काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही म्हणायचे. तनय. तनय. कमळ. कमळ. अमर. अमर. हसन. हसन. अभय. अभय. गवत. गवत. आता काही 3 अक्षरी आकाराचे शब्द आहेत, त्यांची तुम्ही चित्रे पहा आणि त्याच्याखाली त्यांची नावं दिलेली आहेत. ती आता तुम्ही नीट ऐकायचे आणि नंतर माझ्याबरोबर म्हणायचे सुद्धा आहेत. पहिलं चित्र आहे मगर. दुसरं आहे फणस. मगर. फणस. मगर. फणस. तिसरं चित्र आहे
अक्षर, नंतर आहे बटण आणि आहे कळस. अक्षर, बटण, कळस. अक्षर, बटण, कळस. नंतर आहे चित्र गवत आणि नमन. गवत, गवत, नमन, नमन. आता चित्र आहे बदक. कोणतं आहे? बदक आणि मलम. बदक, बदक, मलम, मलम. आता हे शब्द पुन्हा एकदा माझ्याबरोबर तुम्ही म्हणणार आहात. मगर, मगर, फणस, फणस. अक्षर, अक्षर, बटण, बटण, कळस, कळस. गवत, गवत, नमन, नमन. बदक, बदक, मलम, मलम. आता हा आकाराचा 3 अक्षरी शब्द हा पाठ आपण शिकलो. हा पाठ वाचला, त्या खालचे जे 3 अक्षरी शब्द आहेत तेही आपण वाचले आणि म्हणले सुद्धा. आता या पाठाखाली जो अभ्यास आहे तो आपण पाहूया. चित्रे ओळखा व वाक्ये पूर्ण लिहा. चित्रे ओळखा व वाक्ये पूर्ण लिहा. आता बॉक्समध्ये इथे एक चित्र आहे. ते चित्र कोणतं आहे हे आपण ओळखायचं आहे आणि ते वाक्यामध्ये तो शब्द लिहून ते वाक्य पूर्ण करायचं आहे. आता पवन बॉक्समध्ये आहे चित्र, बदकाचं चित्र आहे आणि बाहेर लिहिले बघ. मग कसं लिहिणार? पवन, बदक, बघ. पवन, बदक, बघ. आता नंबर 2 आहे करण. बॉक्समध्ये चित्र आहे कमळ आणि बाहेर लिहिलं आहे पकड. मग आपण कसं लिहिणार? करण, कमळ, पकड. करण, कमळ, पकड. आता तिसरं चित्र आहे चल. बॉक्समध्ये आहे बस, पकड. आता हे वाक्य कसं लिहिणार आपण? चल, बस, पकड. चल, बस, पकड. नंबर 4 आहे हसन. आता चित्र आहे मगर आणि बाहेर लिहिलेले आहे बघ. तर हे वाक्य कसं तयार होईल? हसन, मगर, बघ. हसन, मगर, बघ. आता ही 4ही चित्र आणि त्यांची वाक्य आपण परत एकदा पाहूया. पवन, बदक, बघ. पवन, बदक, बघ. करण, कमळ, पकड. करण, कमळ, पकड. चल, बस, पकड. चल, बस, पकड. हसन, मगर, बघ. हसन, मगर, बघ. आता पुढील प्रश्न आहे कंसातील योग्य
अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. कंसातील योग्य अक्षर निवडून शब्द पूर्ण करा. आता पहिलं आहे क म आणि पुढे डॅश दिलेला आहे आणि कंसात लिहिलं आहे ळ आणि प. आता योग्य शब्द आहे ळ आणि शब्द कोणता तयार झाला? क म ळ. नंबर 2 आहे फ न आणि पुढे डॅश आहे. कंसामध्ये लिहिलं आहे न आणि स. योग्य अक्षर कोणतं आहे? स. शब्द कोणता तयार झाला? फ न स. नंबर 3 म डॅश र. कंसात आहे स आणि ग. योग्य अक्षर आहे ग. म ग र. म ग र. पुढे आहे स डॅश स. कंसामध्ये क आणि अ हे ऑप्शन्स आहेत. आता शब्द तयार होईल स क स. स क स. आता नंबर 5 र म डॅश. कंसामध्ये दिलंय न आणि प. आता योग्य अक्षर आहे न. र म न. र म न. नंबर 6 आहे फ ल डॅश. कंसात शब्द आहे क आणि भ. योग्य अक्षर कोणतं? क. शब्द कोणता तयार झाला? फ ल क. फ ल क. आता हे शब्द आपण पुन्हा एकदा म्हणूया. कमळ कमळ. फणस फणस. मगर मगर. सकस सकस. रमण रमण. फलक फलक. आता हे आपण आकाराचे 3 अक्षरी शब्द पाहिले, परंतु अजून काही नवीन शब्द आहेत जे आकारयुक्त 3 अक्षरी आहेत. ते आता आपण अभ्यासणार आहोत. कमळ, कळस, कडक, कढत, कमर. कमळ, कळस, कडक, कढत, कमर. कदम, खडक, खबर, गगन, गवत. कदम, खडक, खबर, गगन, गवत. गजर, गरम, चटक, चपळ, छगन. गजर, गरम, चटक, चपळ, छगन. जखम, जगन, जमव, जळण, जवळ. जखम, जगन, जमव, जळण, जवळ. जलद, ढकल, तबक, दगड.
दळण, जलद, ढकल, तबक, दगड, दळण. आता हे शब्द तुम्ही सगळे माझ्या बरोबर म्हणणार आहात. कमळ, कळस, कडक, कढत, कमर, कदम, खडक, खबर, गगन, गवत, गजर, गरम, चटक, चपळ, छगन, जखम, जगन, जमव, जळण, जवळ, जलद, ढकल, तबक, दगड, दळण, दमन, धरण, नगद, नरम, नयन. दमन, धरण, नगद, नरम, नयन. नमन, नगर, नजर, नवस, परत. नयन, नगर, नजर, नवस, परत. पकड, पसर, पळस, पदर, फणस. पकड, पसर, पळस, पदर, फणस. फरक, बदक, बटण, बगल, बबन. फरक, बदक, बटण, बगल, बबन. भरत, भजन, मगर, भगर, मदन. भरत, भजन, मगर, भगर, मदन. आता हे सगळे शब्द तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. तर म्हणा पाहू. दमन, धरण, नगद, नरम, नयन, नमन, नगर, नजर, नवस, परत. पकड, पसर, पळस, पदर, फणस. फरक, बदक, बटण, बगल, बबन. भरत, भजन, मगर, भगर, मदन. अजून काही शब्द आहेत ते आपण पाहूया. मगन, मदत, मलम, मखर, रमण. मगन, मदत, मलम, मखर, रमण. रबर, वरण, वजन, वचन, शहर. रबर, वरण, वजन,
वचन, शहर, शरद, शपथ, सरळ, सफर, सहल, शरद, शपथ, सरळ, सफर, सहल, सरक, सडक, हरण, हळद, हजर, सरक, सडक, हरण, हळद, हजर. आता हे शब्द तुम्ही माझ्याबरोबर परत म्हणायचे आहेत. म्हणा बघू. मगन, मदत, मलम, मखर, रमण, रबर, वरण, वजन, वचन, शहर, शरद, शपथ, सरळ, सफर, सहल, सरक, सडक, हरण, हळद, हजर. तर हे काही नवीन शब्द तुम्ही आता आज शिकलेले आहात. तर मित्रांनो, आता आपण जो पाठ शिकलेलो आहोत, हा पाठ आपण पुन्हा एकदा म्हणूया. अकार 3 अक्षरी शब्द. तनय, कमळ, बघ. आता हा पाठ तुम्ही माझ्याबरोबर पण म्हणायचा आहे. तनय, कमळ, बघ. तनय, कमळ, बघ. अमर, कमळ, पकड. अमर, कमळ, पकड. हसन, चल. हसन, चल. अभय, गवत, बघ. अभय, गवत, बघ. सरल, कमळ, बघ. सरल, कमळ, बघ. तर मित्रांनो, आपण हा पाठ परत एकदा वाचलेला आहे. हा तुम्ही परत घरी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता तुम्हाला काही गृहपाठ देणार आहे. पण त्यापूर्वी परत एकदा आपण जे 3 अक्षरी शब्द पाठाखालचे आहेत ते एकदा म्हणूयात. मगर, फणस. मगर, फणस. अक्षर, बटण, कळस. अक्षर, बटण, कळस. गवत, नमन. गवत, नमन. बदक, मलम. बदक, मलम. तर आपण हे पाठाखाली जे शब्द होते ते पण अभ्यासलेले आहेत. आता तुम्हाला काही गृहपाठ देणार आहे. तो गृहपाठ तुम्ही सुट्टीमध्ये घरी पूर्ण करायचा आहे. आणि जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा मला चेक करायला द्यायचं आहे. तर गृहपाठमध्ये पहिला काय आहे? पाठाखाली रिकाम्या जागा भरा आणि तुमच्या वहीत लिहा. पाठाखाली जो प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा तो पूर्ण करायचा आणि तुमच्या वहीत तुम्ही एकदा लिहायचा आहे. तर पाठाखालील रिकाम्या जागा भरा आणि तुमच्या वहीत
लिहा. आणि आत्ता आपण काही नवीन 3 अक्षरी शब्द शिकलेले आहोत. आकाराचे 3 अक्षरी शब्द आपण आत्ता शिकलेलो आहोत. त्यापैकी कोणतेही 10 शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. कोणतेही 10 शब्द 3 अक्षरी शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. तसंच पाठाखाली पण काही 3 अक्षरी शब्द आहेत, ते पण तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आणि पाठ वाचण्याचा आणि पाठ पूर्णपणे लिहिण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तर आवडला का हा पाठ तुम्हाला? आवडला ना? धन्यवाद. साईराम.